हॅलो फ्रेंड्स, आय एम प्रकाश. एमपीएससी आणि इंग्लिश या फ्री युट्यूब चॅनलवर एमपीएससी पीएसआय एसटीए कंबाईंड एक्झाम, पोलीस, तलाठी, ग्रामसेवक, बँक क्लार्क भरती तसेच 8वी स्कॉलरशिप व इतर शालेय विषयाबरोबरच स्पोकन इंग्लिश कोर्स, इंग्लिश ग्रामर आणि फोनेटिक्सचे व्हिडिओज उपलब्ध आहेत. आज आपण नवीन विषयावर व्हिडिओ तयार करत आहोत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर या नवीन व्ह्युअर्सनी या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन अपलोड होणारे व्हिडिओज पाहण्यासाठी त्या पुढील बेल आयकॉनला प्रेस करा. लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स लिहायला विसरू नका. चला सुरू करूयात आजचा नवीन विषय. मित्रांनो, आज आपण स्पोकन इंग्लिश कोर्स मधील लेसन 6 मध्ये सेंटेन्स कंपोनंट्स, वाक्यातील घटक किंवा भाग अभ्यासणार आहोत. एखादी वाक्य दिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये वापरलेले शब्द किंवा शब्दांश हा वाक्यातला कोणता भाग आहे तो आपल्याला समजला पाहिजे. यापूर्वी आपण दररोज वापरात येणारे शब्द, दररोज वापरात येणारे वाक्य पाहिलं, छोटे मोठे. आता त्या वाक्यामध्ये उपयोगात येणारे शब्द किंवा त्याला आपण दिली जाणारी नावं हे अभ्यासणार आहोत. प्रथम आपण पाहूयात, पार्ट ऑफ स्पीच आपण अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये 8 पार्ट ऑफ स्पीच आहे. नाऊन, नाऊन म्हटल्याच्या नंतर नाम, रामा सीता. प्रोनाऊन, नामाबद्दल वापरले जाणारे शब्द, ही सी, तो ती. ऍडजेक्टिव्ह, विशेषण, नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द, ब्युटिफुल ब्लॅक. वर्ब, नामाची कृती दाखवणारा शब्द, ईट, रीड वगैरे. ऍडवर्ब, वर्बबद्दल अधिक माहिती सांगणारा, ईट स्लोली, कसा खातो, सावकाश खातो. रॅपिडली, जलद गतीने. प्रेपोजिशन, हे शब्दयोगी अव्यय, ऑन, इन वगैरे. कंजक्शन, हे जोडणारे शब्द, अँड, बट, ऑर, दोन वाक्य किंवा दोन नाऊनला जोडणारे. इंटरजेक्शन, उद्गारवाचक शब्द, अलास, ओ माय गॉड असे म्हटले जाणारे. पार्ट ऑफ स्पीचचे शब्द हे वाक्यामध्ये वापरले जातात. मात्र जेव्हा वाक्यामध्ये वापरले जातात त्या नाऊनला नाऊन म्हटलं जात नाही. मग नाऊन हे एकतर सब्जेक्टच्या किंवा ऑब्जेक्टच्या ठिकाणी येतं किंवा प्रोनाऊन. नाऊन किंवा प्रोनाऊन कुठे येतात वाक्यामध्ये? सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे वाक्याची सुरुवात, म्हणजे वाक्याची सुरुवात कशी होते, वाक्यात कोणते कोणते घटक असतात. सब्जेक्ट, ऑब्जेक्टच्या व्यतिरिक्त पण वर्ब असतो किंवा आणखीन काही कॉम्प्लिमेंट किंवा ऍडव्हर्बियल, ह्या गोष्टी बऱ्याच जणांना माहित नाहीत. त्याच आपण अभ्यासणार आहोत. वाक्याचं किंवा सेंटेन्सचं स्ट्रक्चर कसं असतं पहा. वर्ब, व्ही म्हणजे वर्ब, क्रियापद, किंवा सब्जेक्ट अँड वर्ब, कर्ता आणि क्रियापद, किंवा सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, कर्ता क्रियापद आणि कर्म, किंवा सब्जेक्ट वर्ब ऍडव्हर्बियल. हे ऍडव्हर्बियल काय ते पाहूया आपण. सब्जेक्ट वर्ब कॉम्प्लिमेंट, हे कॉम्प्लिमेंट पण पाहूयात. त्याच्यानंतर सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट ऍडव्हर्बियल असे पण स्ट्रक्चर येत असतात. ते वाक्याच्या प्रत्येक प्रकारानुसार हे कंपोनेंट्स येत असतात. आता पहिला पाहूयात सेंटेन्सचं स्ट्रक्चर मध्ये व्ही. व्ही म्हणजे फक्त वर्ब आला तरी वाक्य होऊ शकतं. आपण मागच्या पण भागामध्ये पाहिलेलं आहे. आपण स्टॉप म्हणला, स्टॉप हे काय आहे? क्रियापद. स्टॉप म्हटल्याच्या नंतर हे वाक्य झालं. यू आर ऑर्डर टू स्टॉप, तुम्ही काही करायला सांगितलंय ना, आता तुम्हाला बंद करा म्हणलं की ते एक ऑर्डर झाली. म्हणजे वाक्य कसं आहे? यू आर ऑर्डर टू स्टॉप, आता तुम्हाला आज्ञा दिली जाते की आता तुम्ही ते बंद करा. एवढं म्हटलं जात नाही वाक्यामध्ये. फक्त स्टॉप म्हटलं जातं किंवा स्टार्ट म्हटलं जातं. यू आर कमांडेड टू स्टार्ट असं म्हणत नाही, फक्त स्टार्ट म्हणजे हे वाक्य आहे. किंवा एखादा कोणी काहीतरी वाद घालत बसला तर गेट आउट म्हणतो, पण यू आर ऑर्डर टू गेट आउट असं म्हटलं जात नाही. हे गेट आउट म्हणजेच वाक्य आहे. कम, कोणीतरी परवानगी मागतोय, मी आय कमिंग सर. नाव यू आर अलाउड टू कम असं म्हटलं जात नाही, फक्त कम म्हटलं जातं. कम, गेट आउट, स्टार्ट, स्टॉप हे काय आहे? वाक्य आहे. म्हणजे ते वर्ब आहेत. म्हणजे एक वाक्य, वाक्याचा न्यूक्लियस म्हणजे सेंटर पॉइंट काय असतो? वाक्यात क्रियापद असल्याशिवाय वाक्य तयार होत नाही. म्हणजे फक्त एक क्रियापद जरी असला तरी ते वाक्य होतं, आणि क्रियापदच नसेल आणि बाकीचे सगळे भाग असतील तर त्याला वाक्य म्हटलं जात नाही. वाक्य म्हटल्याबरोबर वर्ब आला पाहिजे, आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे. आता हे स्टॉप, स्टार्ट, गेट आउट एक शब्द जरी असले तरी ते वर्ब आहेत, त्याच्यामुळे ते वाक्य सुद्धा आहे. आता दुसरं स्ट्रक्चर पहा, सब्जेक्ट आणि वर्ब. सब्जेक्ट आणि वर्ब येऊन कसे वाक्य होतात बघा. सब्जेक्ट हा
रामा आहे आणि ईट हा वर्ब आहे. रामा ईट्स, रामा खातो. ही ड्रिंक्स, तो पितो, हा सब्जेक्ट वर्ब. आय स्टडी हा सब्जेक्ट आणि हा वर्ब. म्हणजे या ठिकाणी स्ट्रक्चर वाक्याचं काय आहे, साधी वाक्य आहे. रामा ईट्स, रामा ड्रिंक्स, रामा किंवा ही ड्रिंक्स. यात हे रामा ही आय काय आहे, रामा हा नाऊन आहे आणि प्रोनाऊन ही सी आय हे प्रोनाऊन आहे. म्हणजे आता हे जे आपण पार्ट ऑफ स्पीच मधले नाऊन प्रोनाऊन जे आहे, आता या ठिकाणी वाक्यामध्ये ते सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टचा रोल प्ले करत आहे. म्हणून या ठिकाणी रामा इट्स सब्जेक्ट आणि वर्ब मिळून एक वाक्य झालं. ही ड्रिंक्स, तो पितो, सब्जेक्ट आणि वर्ब मिळून वाक्य झालं. आय स्टडी, मी अभ्यास करतो, सब्जेक्ट आणि वर्ब मिळून वाक्य झालं. वाक्य होण्यासाठी काय आवश्यक असतं, एक तर वर्ब. वर्ब स्टॉप, स्टार्ट, गेट आउट, कम हे वर्ब झाले. त्याच्यानंतर सब्जेक्ट आणि वर्ब मिळून वाक्य तयार होतं. त्याची उदाहरणं, रामा इट्स, ही ड्रिंक्स, आय स्टडी. आता परत सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट अशा पद्धतीनं वाक्य बनतं. त्याचं उदाहरण पहा. आय सब्जेक्ट, ईट वर्ब, अ मँगो ऑब्जेक्ट. ही सब्जेक्ट, ड्रिंक्स वर्ब, मिल्क ऑब्जेक्ट. आता जेव्हा असं स्ट्रक्चर असतं सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, त्यावेळेस आपण पॅसिव्ह व्हॉइस करतो. इतर याच्यामध्ये शक्यतो पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. ऍक्टिव्ह व्हॉइस इंटू पॅसिव्ह व्हॉइस असं होत असतं वाक्य. आता आय ईट अ मँगो, मग याचं पॅसिव्ह व्हॉइस कसं होईल, मी आंबा खातो. तर अ मँगो इज इटन बाय मी. आता या ठिकाणी सब्जेक्टच्या ठिकाणी काय आलेलं आहे, आय म्हणजेच काय, प्रोनाऊन आहे. आणि ऑब्जेक्टच्या ठिकाणी काय आहे, मँगो आहे. ते नाऊन आहे. नाऊनचे प्रकार आहेत, कॉमन नाऊन, प्रॉपर नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन, वेगवेगळे अबस्ट्रॅक्ट नाऊन. तर हे नाऊनचे प्रकार आहेत या ठिकाणी. म्हणजे ऑब्जेक्ट आणि सब्जेक्टच्या ठिकाणी काय असतो, नाऊनच असतो किंवा प्रोनाऊन असतो. नाऊन किंवा प्रोनाऊन सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टच्या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी स्ट्रक्चर कोणतं आहे, एस व्ही ओ. एस व्ही ओ स्ट्रक्चर मध्ये आय ईट अ मँगो, ही ड्रिंक्स मिल्क, मिल्क इज ड्रंक बाय हिम. त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना असं होतंय. किंवा अशा प्रकारचे हे तीन कंपोनंट सब्जेक्ट आपल्याला माहित आहे. वाक्य म्हणजे सब्जेक्ट वर्ब कॉम्प्लिमेंट असलं की ते वाक्य. पण प्रत्येक वाक्यामध्ये सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट असतो का, नाही. फक्त वर्ब म्हणजे वाक्य असतं आणि सब्जेक्ट आणि वर्ब म्हणजे वाक्य असतं. सब्जेक्ट वर्ब ऍडव्हर्बियल म्हणजे वाक्य असतं, इथं ऑब्जेक्ट नाही. आता पुढचं आपण पाहू, सब्जेक्ट वर्ब ऍडव्हर्बियल. आता सब्जेक्ट वर्ब ऍडव्हर्बियलचं मला इथं उदाहरण आहे. ही सब्जेक्ट गोज वर्ब टू द स्कूल ऍडव्हर्बियल. सी सब्जेक्ट केम वर्ब yesterday ऍडव्हर्बियल. दे सब्जेक्ट रन वर्ब स्लोली ऍडव्हर्बियल. आता ऍडव्हर्बियल काय आहे, एक ऍडव्हर्बचाच भाग आहे. ऍडव्हर्बियल काय दाखवतो वाक्यामध्ये, ऍडव्हर्बियल ऑफ टाइम, प्लेस और ऍक्शन. टाइम, प्लेस. आता स्कूल काय, प्लेस ठिकाणचं नाव. टू द स्कूल, इन द गार्डन, एट होम हे काय ठिकाण आहे. येस्टरडे काय, काल, आज, उद्या किंवा 5 वाजता हे काय वेळ टाइम दर्शवणारे ऍडव्हर्बियल. आणि ऍक्शन, स्लोली, फास्ट, रॅपिडली. प्रगती कशी होते, जलद गतीने होते, रॅपिडली. प्रगती कशी होते, स्लोली होते. म्हणजे स्लोली, रॅपिडली हे जे ऍक्शन आहेत दर्शवणारे ते काय असतात, ऍडव्हर्बियल. दे रन स्लोली, ते सावकाश धावतात. म्हणजे ऍक्शन दाखवतो, म्हणजे ऍक्शनचा ऍडव्हर्बियल आहे. येस्टरडे हा टाइम, वेळ दाखवतो, हा वेळेचा ऍडव्हर्बियल आहे. टू द स्कूल, हे स्कूल हे ठिकाण आहे या ठिकाणी, किंवा इन द स्कूल हे काय आहे, प्लेस आहे. ही गोज टू द स्कूल म्हणजे सब्जेक्ट वर्ब हा ऍडव्हर्बियल ऑफ प्लेस, सब्जेक्ट वर्ब ऍडव्हर्बियल ऑफ टाइम, सब्जेक्ट वर्ब स्लोली ऍडव्हर्बियल ऑफ ऍक्शन. म्हणजे वाक्याचं स्ट्रक्चर कसं असू शकतं, सब्जेक्ट वर्ब ऍडव्हर्बियल. म्हणजे ऍडव्हर्बियल पण आपल्याला ही संकल्पना कळालेली आहे. आता पुढे पहा, सब्जेक्ट वर्ब कॉम्प्लिमेंट. आता कॉम्प्लिमेंट काय भाग आहे, आपला ऍडव्हर्बियल आणि कॉम्प्लिमेंट आपण सहसा ऐकून नसतो. आपल्याला वाक्य म्हटल्यानंतर सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट हे आपल्याला
डोक्यामध्ये बसलेलं असतं. पण ऍडव्हर्बियल आणि कॉम्प्लिमेंट थोडंसं आपल्याला अपरिचित आहेत, आजपासून ते आपल्याला माहिती होती. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय आहे? एव्हरी मॉर्निंग इज, एव्हरी मॉर्निंग हे सब्जेक्ट झालं, हा वर्ब आहे. वर्ब जरी असला तरी हा लिंकिंग वर्ब आहे, लिंकिंग वर्ड म्हटलं तरी चालतंय. आणि हे काय आहे? कॉम्प्लिमेंट. लता मंगेशकर सब्जेक्ट इज लिंकिंग वर्ब, अ गिफ्टेड सिंगर, इट इज कॉम्प्लिमेंट. ही सब्जेक्ट वॉज लिंकिंग वर्ब, अ फेमस ऍक्टर, कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय आहे? तर वाक्य पूर्ण करण्यासाठी जेव्हा लिंकिंग वर्ब टू बीचे रूप आय एम, इज, आर, वॉज, वेर येतात आणि त्याच्यानंतर एखादी वाक्याचं लिंक पूर्ण होते, तशा शब्दांना आपण कॉम्प्लिमेंट्स म्हणतो. ही वॉज अ फेमस ऍक्टर, तो फेमस, ही वॉज म्हटलं तर काही त्या वाक्याला अर्थ राहणार नाही. तो काय आहे? तर फेमस ऍक्टर होता. ही वॉज म्हणजे काय होता? फेमस ऍक्टर. आता रामा इट्स, इथं सब्जेक्ट आणि वर्ब घेऊन वाक्य पूर्ण होते, म्हणजे त्याचा अर्थ पूर्ण होतो. रामा इट्स, रामा खातो. काय खातो? काही खात असेल, पण ही ड्रिंक्स, तो पितो. खातो पितो, खात पित आहे म्हणतो, म्हणजे जिवंत आहे. आय स्टडी म्हणजे मी अभ्यास करत आहे. इथं ही वॉज म्हणजे तो होता, म्हणजे काही नेमका अर्थ कळत नाही. म्हणून ही वॉज अ फेमस ऍक्टर, ही वॉज अ टीचर, ही वॉज अ डॉक्टर, ही वॉज अ फार्मर, ही वॉज अ सायंटिस्ट. जेव्हा असं वाक्य पूर्ण करणारे लिंकिंग वर्बच्या पुढे येणारे जे शब्द असतात त्याला कॉम्प्लिमेंट म्हणतात. आता लता मंगेशकर हे सब्जेक्ट झालं आणि वर्ब. लता मंगेशकर इज असं म्हणून जर सोडलो सब्जेक्ट, तुम्ही म्हणाल की सब्जेक्ट वर्ब म्हणजेच वाक्य होऊ शकतंय. इथं लता मंगेशकर आणि इज हे वर्ब जर म्हटलं तर इथपर्यंत वाक्य होईल का? होणार नाही. लिंकिंग वर्बच्या पुढे काहीतरी आलं पाहिजे आणि जेव्हा असे शब्द येतात त्यांना कॉम्प्लिमेंट म्हणतात. लता मंगेशकर इज अ गिफ्टेड सिंगर, गिफ्टेड म्हणजे तिला एक देणगी लाभलेला किंवा आवाज लाभलेला एक सिंगर आहे, गायिका आहे असं म्हणायचं आहे. किंवा एव्हरी मॉर्निंग इज, प्रत्येक सकाळ, इज अ गिफ्ट म्हणजे प्रत्येकाला नवीन सकाळ ही देणगी असते असं म्हटलं जातं. म्हणून या लिंकिंग वर्बच्या नंतर येणारे जे शब्द असतात जे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारे त्याला कॉम्प्लिमेंट्स म्हटलं जातं. आता पुढचं स्ट्रक्चर पहा. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट आणि ऍडव्हर्बियल अशा प्रकारचं स्ट्रक्चर येतं. आता आय सब्जेक्ट, इट वर्ब, फ्रुट्स ऑब्जेक्ट, इन द मॉर्निंग हे काय आहे? ऍडव्हर्बियल. ही सब्जेक्ट, रोट वर्ब, अ बुक ऑब्जेक्ट, इन द जेल हे काय? ऍडव्हर्बियल. आपण ऍडव्हर्बियल आधी पाहिलेलं आहे. आय इट फ्रुट्स, आय इट्स फ्रूट इथपर्यंत वाक्य होऊ शकतं किंवा आय इट इथपर्यंत. इथं आय सब्जेक्ट आहे आणि इट वर्ब आहे. आय इट इथपर्यंत फुल स्टॉप दिला तरी वाक्य होते. त्याच्या पुढे आय इट फ्रुट्स हे ऑब्जेक्ट आहे, इथपर्यंत सुद्धा वाक्य होतं. आय इट फ्रुट्स इन द मॉर्निंग, इन द मॉर्निंग हे काय? ऍडव्हर्बियल. इन द मॉर्निंग काय आहे? टाइम आहे, सकाळच्या वेळेला. मग टाइम काय दर्शवतो? ऍडव्हर्बियल टाइम दर्शवतो, ऍडव्हर्बियल प्लेस धरतो. ही रोट अ बुक, ही रोट इथपर्यंत वाक्य होतं. अ बुक ऑब्जेक्ट घेतला इथपर्यंत वाक्य होतं. इन द जेल, त्यांनी कुठं पुस्तक लिहिलं? जेलमध्ये लिहिलं. जेल काय आहे? प्लेस. म्हणून काय प्लेस काय असू शकतं? ऍडव्हर्बियल. ऍडव्हर्बियल म्हटल्याच्या नंतर प्लेस, टाइम आणि ऍक्शन असते. म्हणून सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट आणि ऍडव्हर्बियल अशा प्रकारचं वाक्याचं स्ट्रक्चर. आता एवढंच आहे का? तर हे जसं जसं वाक्य वाढत जाल, ही रोट अ बुक इन द जेल वेन ही वॉज अ स्टुडंट इन दिल्ली युनिव्हर्सिटी, असं जर वाक्य वाढवलं तर पुन्हा हे ऍडव्हर्बियल, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट रिपीट होणार आहे. म्हणजे वाक्य जसं वाढत जाईल हे कंपोनंट्स त्याच्यानुसार, गुणधर्मानुसार हे वाढत जातात. म्हणजे वाक्य एवढंच असतं का? नाही. हे किती? ही रोट अ बुक इन द जेल when he was a student of Delhi University in 1994 असं म्हटलं तरी ते वाक्य आणखीन पुढे वाढत जातं. म्हणजे ह्याच्यात येणारे जे आहेत ऑब्जेक्ट, ऍडव्हर्बियल, कॉम्प्लिमेंट किंवा वर्ब हे वाढत जातात. अशा प्रकारे आपल्याला वाक्य म्हणजे काय, वाक्यात येणारे घटक त्याला काय नाव दिले जातात आणि
पार्ट ऑफ स्पीच मधले जे नावं असतात ते वाक्यातल्या कंपोनंट्सला नावं दिली जात नाहीत, मात्र ते शब्द इथे येतात. जेव्हा वाक्यामध्ये हे पार्ट ऑफ स्पीच मधला नाउन प्रोनाउन येतो इथं, तेव्हा तो वाक्याचा सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट झालेला असतो. तसेच यस्टरडे वगैरे हे काय आहेत, ऍडव्हर्ब आहेत, तर ते ऍडव्हर्बियल म्हणून येतात. अशा प्रकारे आपल्याला वाक्याचं स्वरूप आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं आहे, असं गृहीत धरून आपण इथेच थांबूयात. फ्रेंड्स, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास या युट्यूब चॅनलला नवीन व्ह्यूअर्सनी सबस्क्राईब करा, त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा, जास्तीत जास्त लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर करा आणि कॉमेंट्स लिहायला विसरू नका. या ठिकाणी आपण इथंच थांबणार आहोत. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ नवीन विषयासह. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू अगेन.